कार्येषु सर्वदा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आकाशस्याधिपो विष्णुः अग्निश्चैव महेश्वरी वायो सूर्यक्षितेरिषः जीवनस्य गणाधिपः। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय नरळे साहेब, ॲडवायझरी कमिटी मेंबर सन्माननीय भरत गाठ साहेब, मच्छिंद्र जाधव साहेब, संस्थेचे अध्यक्ष मान्य दीपक गाठ सर, सेक्रेटरी प्रकाश चिटणीस सर, संस्थेच्या संचालिका देवेनी माळी मॅडम, संस्थेच्या मुख्याध्यापिका श्रुती सहस्त्रबुद्धे मॅडम आणि मंचावर उपस्थित सर्वच प्रमुख पाहुणे. रजत एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना सन 2007 साली झाली. जवळपास आज 16 वर्ष या संस्थेला पूर्ण होत आहेत. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की गॅदरिंग म्हटलं की मुलांच्या कलागुणांना वाव देणं आलं, त्याचसोबत मुलांचा सर्वांगीण विकास करणं आलं. गॅदरिंग हा वर्षाच्या शेवटीला जो आपण कार्यक्रम पार पाडत असतो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्यामध्ये वेगवेगळ्या कलागुणांना आत्मसात करावं, विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कलागुणांना आत्मसात करावं, या अनुषंगानं हे वार्षिक स्नेहसंमेलन आम्ही या ठिकाणी पार पाडत असतो. रजत एज्युकेशन सोसायटी या संस्थेचं वार्षिक स्नेहसंमेलन म्हटलं की हुपरी आणि पंचक्रोशीतील सर्वच लोकांना एक आकर्षणाचा भाग आहे. कारण आपण या संस्थेमध्ये जे गॅदरिंग घेत असतो ते गॅदरिंग वेगवेगळ्या गाण्यांच्यावरती न घेता मुलांच्यामध्ये ऐतिहासिक जाणीव व्हावी, त्यांचा अभ्यास व्हावा, हे वेगवेगळे उद्देश डोळ्यासमोर ठेवून अनेक वेगवेगळ्या विषयांच्यावरती आपण गॅदरिंग घेत असतो. यापूर्वी आपण महाराष्ट्राची शौर्यगाथा या विषयावरती गॅदरिंग घेतलं. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारं महाराष्ट्राची शौर्यगाथानंतर गौरव महाराष्ट्राचा हा आपण गॅदरिंग घेतलं. त्यानंतर विद्यार्थ्यांच्यामध्ये संस्कार रुजवण्यासाठी पूर्वीच्या काळातील संस्कार आणि आताचे संस्कार याच्यामधला जाणीव करून देणारे संस्कार काल आणि आज या विषयावरती आपण गॅदरिंग घेतलं. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनानं आणि पूर्ण देशभरामध्ये माझी वसुंधरा एक अभियान शासनाच्या माध्यमातून राबवलं जात होतं. या अभियानाचाच एक भाग म्हणून आपण देखील आपल्या या शाळेमध्ये माझी वसुंधरा या विषयावरती गॅदरिंग घेतलं. आणि मागच्या वर्षी आपल्या या कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास, इथली खाद्य संस्कृती, बोलीभाषा आणि इथला पोशाख या सर्व गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी आम्ही कोल्हापुरी या विषयावरती आपण गॅदरिंग मागच्या वर्षी पार पडलं. आणि यावर्षी मात्र आपण थोडंसं त्याच्या पुढं जाऊन भारत हा जगामध्ये विविधतेने नटलेला देश म्हणून ओळखला जातो. या भारतामध्ये 28 राज्य आहेत. या 28 राज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भाषा बोलली जाते, तिथला राहणीमान वेगळा आहे, तिथली भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येक राज्यांचा इतिहास वेगळा आहे, शिवाय प्रत्येक राज्यांचा पोशाख वेगळा आहे. तर ह्या गोष्टींची देखील माहिती आपल्या विद्यार्थ्यांना व्हावी, सोबतच आपल्या सर्वांना देखील या राज्यांचा इतिहास कळावा, हा दृष्टिकोन समोर ठेवून आपण भारत की झाकी हा विषय घेऊन या वर्षीचं आपण गॅदरिंग पार पाडत आहोत. सोबत आपलं जे KG सेक्शन आहे, लहान मुलांचं जे गट आहे, या मुलांच्यामध्ये देखील आपण आपल्या घरामधील जे आई वडील असतात, काका काकी असतात, आजी आजोबा असतात, यांच्या नात्यांच्या मधील जो ऋणानुबंध आहे तो ऋणानुबंध विद्यार्थ्यांना कळावा, शिवाय आपल्या सगळ्यांच्या पुढे देखील तो प्रेझेंट करता यावा, हा दृष्टिकोन समोर ठेवून आपण गोजीरवाण्या घरात अर्थात या सर्व मुलांच्या मधला जो ऋणानुबंध आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण गोजीरवाण्या घरात हा कार्यक्रम आपल्या समोर सादर करत आहोत.
हा कार्यक्रम आपणाला सर्वांना नक्कीच आवडेल. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी जे प्रमुख उपस्थित राहिले त्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी गॅदरिंग हेड या नात्यानं सहर्ष असं स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. Mr. Budhe ma'am to present the annual report here. A very good evening to one and all present on the occasion of annual gathering Bharat Ki Jhaki. Respected Chairman Mr. Deepagat sir, Secretary Mr. Prakash Chitnis sir, all the directors, advisory committee members and the dignitaries present on the dais. I take great pleasure in welcoming all of you to the most awaited annual day celebration Bharat Ki Jhaki. This is Shruti Sahasrabudhe standing before you and feel proud to present 18th annual report for the academic year 2023-24. Human life is a wondrous journey where we encounter innumerable people, events and cherish million memories. This annual day celebration is a celebration of emotions, achievements and finally the upliftment of the students. At Rajat, we strive for the excellence with sincerity of purpose, independence of thought and action among our children, and developing sensitivity to others' well-being and feelings. Our school is an example of what leadership with vision, commitment and discipline can achieve. Looking back at our journey in serving the cause of education since 2007 when Rajat had started, thanks to our founders, we are both happy and proud of the memorable milestones we have reached. This year, we improved syllabus with a new set of objectives, teaching methods and technologies. Rigorous teacher training and implementation of the training is core of Rajat. We try to achieve inculcation of skills, inculcation of 21st century skills like intellectual skills, analytical, critical thinking, innovative, creativity, applications, etc. We have strong academic planning which makes our students future ready and a responsible global citizen. We evaluate students not only on the basis of their marks but also on the basis of the skills, and hence our evaluation system has different kinds of assessment tools like PPT presentations, projects, open book test, weekly test, dictation test, variety of worksheets, etc. The tests and worksheets are designed in such a way that to identify the students who are lagging behind in basic educational skills like reading and writing. To improve them, we took a step ahead and started skill-focused foundation classes. Our teachers, students, parents took a leap of hard work and showed nothing is impossible. We have successfully ran foundation classes this year. School is also bound to give outside academic platforms to our students. With this vision, we gave them the opportunity to appear for Olympiad exams, grades 7 to 10, Homi Bhabha Bala Vaidyanik exam, grade 6, State Scholarship and Navodaya Selection exam, integrated course for grade 4 and 5. School Saturdays are full of extracurricular activities, competitions, guest lectures, movie, dance and much more. This year, Rajat also showed remarkable presence and achievement in Homi Bhabha Bal Vaidyanik exam. Total 17 students appeared for the exam in the month of November. I feel proud to announce that all the 17 students has passed the examination and one of our students made us proud. Master Shaurya Rajkumar Vaingde has been selected for level 2 exam, that is a practical exam, practical round. I would like to call Master Shaurya and his mentor Mrs. Neha teacher and also his parents on stage for the felicitation for the receiving token of love. Please, sir, I would like to request our respected Chairman sir, Mr. Deepagat sir, Secretary Mr. Prakash Chitnis sir to felicitate them and Chief Guest Narare Sahib to felicitate them with a token of love. Oh, Vivek! Big round of applause for them.
This year, these students have appeared for the first time for this exam. First time, this kind of result is a commendable journey. Thank you students very much. Here also I would like to call all the 6th B students who appeared for the exam on stage. These students are our future. These students showed the capability of them. You just give them the task and they will complete it with the powerful results which you can see here. All these efforts taken by teachers in different sections are ultimately reflected in the board exams. We have glorious legacy of 100% result in this year. Master Harshavardhan Amol Salokhe stood second in SSC board exams in Hupri Center with 96.40% marks. I request Master Harshavardhan and his parents to come on stage to receive the token of love and appreciation. I humbly request Mr. Naray Saheb and Shirke Saheb to felicitate him with a memento. For the student who stood second with 96.40% marks. Congratulations Harshavardhan and thank you. Rajat Junior College of Science also maintained the legacy of board exam achieving 100% result in 22-23. Miss Shreya Mahesh Zoke stood second in HSC board exam in Hubri Center with 89.83% marks. I request Shreya to come on stage with her parents to receive the token of love. Also, I humbly request our guests to felicitate her. She is not here, but the result is there. So that's why clap for her once again. Here at Rajat, we try to inculcate technical skills through different technical syllabi like robotics, coding and computer. Teams of our students participated in different competitions held at Ashta, Sangli and at Mumbai. One of our students, Miss Devayani Rahul Shinde, backed 3rd rank in Tech Talk PPT presentation competition held at Ashta. Her Tech Talk was based on solid waste management and garbage disposal. I request Devayani and her parents to be on stage for the felicitation. I request Chief Guest Mr. Naray Saheb and the guest of honor Mr. Shirke Saheb to felicitate her with the token of love and appreciation. Academic year ends with the 12th standard results and the selections in different entrance examinations. So here at Rajat Junior College, some of our students this year got selected in very renowned engineering colleges all over Maharashtra. So let's congratulate them also. First of all, Ayush Krishnath Rawat got selected in Walchand College of Engineering, Sangli. Samruddhi Sadashiv Desai got selected in VIT, Pune. Anuja Ajit Madke got selected in Cummins Engineering College, Pune. Narayan
Niyam Sanjay Firgan got selected in Walchand College, very renowned college in... Sorry to interrupt you, ma'am. So we have received today's Honorable Chief Guest, Honorable Mr. Rajiv Kishan Rao Avade, ex-MLA and Advisory Committee member of Rajat Education Society. Heartiest welcome from Rajat Education Society here, sir. Niyam Sanjay Firgan got selected in Walchand College of Engineering at Solapur. Also, we have great ranks in NEET JEE exams. Shruti Mahesh Zoke got NEET rank 511 and Shreya Mahesh Zoke NEET rank 496. So, congratulate all of them by giving a big round of applause. On this note, I would like to thank all my students, parents, teachers, non-teaching staff, management for believing on us and supporting us in many ways. Thank you very much. Shruti Sahasrabudhe addressing the gathering and also felicitating the achievers of this academic year 2024-25. Just now, we have also received our Advisory Committee member, ex-MLA, Honorable Mr. Rajiv Kishan Rao Avade, today's Chief Guest. Heartiest welcome to Rajat Education Society premises, sir. Education Society, Hupri. Thank you, sir. So now it's time to... मंचावर उपस्थित असलेल्या आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नरळे साहेब आमचे ॲडव्हायझरी कमिटी मेंबरही आहेत आणि ज्यांना आम्ही हक्कानं कोणत्याही गोष्टी सांगू शकतो त्यास आमचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आवळे साहेब, ॲडव्होकेट संग्रामसिंह शिर्के साहेब, आमचे सहकारी प्रकाश चिटणीस सर, आमचे सहकारी डायरेक्टर मॅडम देवानी मॅडम, ॲडव्हायझरी कमिटी मेंबर भरत गाड साहेब, विजय माळी साहेब, मच्छिंद्र जाधव साहेब, त्यानंतर रोटरी क्लब ऑफ हुपरीचे प्रेसिडेंट प्रवीण काजवे सर, रोटरी क्लबचे आशिष वेंगडे, आमचे सहकारी समोर बसलेले अमोल गाड सर आहेत, सुनील गाड सर आहेत, बंडामा रविशंकर चिटणीस, या सगळ्यांचं मी इथं स्वागत करतो. 2007 साली आमची संस्था स्थापन झाली. आज हुपरी व हुपरी पंचक्रोशीत साधारणतः या स्कूलमध्ये 850 विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही 8 संचालक कार्यरत आहोत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शिक्षणासोबत कला, क्रीडा या विषयात देखील ते तयार व्हावेत यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. त्याचाच एक भाग म्हणजे हे ॲन्युअल गॅदरिंग करत असताना वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांना करून देणे हा आमचा नेहमीचाच प्रयत्न असतो. याच पार्श्वभूमीवर यावर्षीचं गॅदरिंग हे भारत की झांकी हा विषय घेऊन 28 राज्यांचा अभ्यास करून देणे, त्या ठिकाणचा इतिहास, राहणीमान, भौगोलिक परिस्थिती, खानपान हे याचा अभ्यास करून देणे हा आमचा उद्देश आहे. या गॅदरिंगसाठी आपण सर्वजण पत्रकार मित्रमंडळी, पत्रकार बंधू, आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात याबद्दल रजत एज्युकेशन सोसायटीमार्फत मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि पुनश्च एकदा आपलं स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू सर. रजत एज्युकेशन सोसायटीच्या या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पालक, बंधू भगिनी, सर्व विद्यार्थी, संस्थेचे सर्व स्टाफ, मंचावर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, दरवर्षी हुपरी आणि या पंचक्रोशीमध्ये
रजत एज्युकेशन सोसायटीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची खूप आतुरतेने लोक वाट बघतात असं मी ऐकलं. तर सगळ्यांना अभिमान वाटावा, आगळा वेगळा, सगळ्यात एक नाविन्यपूर्ण अशा पद्धतीचे कार्यक्रम या संस्थेच्या वतीने या ठिकाणी घेतले जातात. त्याचा एक साक्षीदार मी आहे. कायमपणे दरवेळी मी या कार्यक्रमाला हजर असतो. संस्थेचे अध्यक्ष दीपक घाट यांचं आणि सगळ्या स्टाफचं, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेतात. आपल्या कार्यक्रमातून या परिसरातल्या आणि पालकांना एक वेगळ्या पद्धतीचा संदेश देण्याचं काम, निव्वळ मनोरंजन नाही तर गेल्यावेळी कोल्हापूरची एक झलक या ठिकाणी दाखवली. कोल्हापुरातले सगळे विविध कार्यक्रम, कोल्हापुरातला रंकाळा, शाहू महाराज, वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम या मंचावर झालेली. आणि आता यावेळी खरं तर या ठिकाणी भारत की झाकी हा कार्यक्रम दाखवलेला. त्यामुळे आम्हालाही कुतूहलता आहे की या मंचावरती आम्ही काय दाखवणार आहात. मॅडम, तुमचं अभिनंदन करतोच. आमचा मुलगा इथं काय शिकत नाही, पण तरीसुद्धा मला वाटतं या कार्यक्रमाला यावं, बघावं. काय कार्यक्रम एक नाविन्यपूर्ण तुम्ही दाखवतात. ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी घडत असतो त्याच पद्धतीनं मुलांच्या शैक्षणिक दृष्ट्यात सुद्धा त्यांची प्रगती व्हावी यासाठी झटणारा स्टाफ मी या ठिकाणून जवळून बघितलेला. दीपक घाट आणि त्यांच्या सगळे सहकारी सातत्यानं मुलांच्या सगळ्या अकॅडमिक त्यांच्या प्रगतीकडे पण सुद्धा लक्ष देत असतात. आपली मुलं या स्पर्धेमध्ये टिकली पाहिजे त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीचं कॉम्प्युटरचं शिक्षण असून दे, विविध तंत्रज्ञानसुद्धा आपल्या मुलांना माहीत झालं पाहिजे याच्यासाठी बारकाईनं लक्ष देणारी सगळे या शाळेतले सगळे स्टाफ आहेत, सगळे पदाधिकारी आहेत. त्यामुळे या सगळ्या पंचकृषीत आणि या सगळ्याकडंच मला वाटतं एक अभिमान आमच्या सगळ्याच लोकांना वाटावा अशा पद्धतीचं या शाळेचं आणि या संस्थेचं काम चालू आहे, याचा मला अभिमान आहे. मी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा अभिमान, त्यांचं अभिनंदन तर करतोच, पण या जाता जाता या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये जी खंत आहे, आम्हा सगळ्याच या कार्यक्रमावरती एक दुःखाची सावट आहे, ते म्हणजे या संस्थेचे उपाध्यक्ष, माझे सहकारी मित्र सुनील घाट यांचं दुर्दैव अपघाती जे निधन झालं. आज या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांची उणीव आम्हा सगळ्यांना आवर्जून भासणार आहे. कारण कायमपणे ह्या कार्यक्रमाच्या आणि शाळेच्या प्रगतीसाठी सातत्यानं माझ्यावर चर्चा करणार आहे. तसं संस्थेचे अध्यक्ष आमच्याशी कमी संपर्कात असायचे, परंतु संस्थेचे उपाध्यक्ष स्वर्गीय सुनील घाट हे सातत्यानं या शाळेच्या प्रगतीसाठी झटणारं आणि शाळेला भेट द्यावं, शाळेतली प्रगती बघावं याच्यासाठी आग्रह माझ्याकडे सातत्यानं करणारं एक व्यक्तिमत्व म्हणून स्वर्गीय सुनील घाट या ठिकाणी होते. ते आज यामध्ये नाही आहेत. त्यामुळे नक्कीच या कार्यक्रमावरती एक दुःखाची सावट आम्हा सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. आणि आम्ही कधीही संस्थेचे सगळे पदाधिकारी असेल, पालक असेल किंवा सगळेच इथले स्टाफसुद्धा सुनील घाटांचं अस्तित्व कधी विसरणार नाहीत. त्यांनी दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं आणि फार मोठं आहे. आणि मग त्यांचं प्रगती या संस्थेची प्रगतीमध्येच खऱ्या अर्थानं त्यांना ते जिथं असतील तिथं त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभेल अशा पद्धतीची मी भावना या निमित्तानं व्यक्त करतो. मी माझ्या परिवाराच्या वतीनं सुनील घाट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि खऱ्या अर्थानं या संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा मी त्यांचं मनापासून कौतुक करतो की मुलांना अकॅडमिक त्यांची प्रगती व्हावी तसंच मुलांच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या कलागुणांना सुद्धा चांगला वाव मिळावा याच्यासाठी चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम या ठिकाणी ठेवतात. एक वेगवेगळ्या पद्धतीची थीम मनामध्ये ठेवून या मंचावरती एक कला सादर करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करतात, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. पालकांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करेन की तुम्ही या संस्थेच्या सगळ्या शिक्षकांच्यावरती आणि सगळ्या संस्था पदाधिकाऱ्यांच्यावरती जो विश्वास ठेवला त्याबद्दल मी तुमचं मनापासून पालकांचं सुद्धा अभिनंदन करतो. असाच विश्वास या संस्थेवरती कायमपणे तुम्ही ठेवावा अशी भावना या निमित्तानं व्यक्त करतो. आणि सर्वांना उद्याच्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir.